बोला ना, सांगा. आज कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे 53 शिवसेनेचे नगरसेवक यांनी जो आहे तो आपला गट जो आहे तो स्थापन केलेला आहे, इथे स्थापन करण्यासाठी आलोय. त्याचबरोबर मनसे जे आहे, मला वाटतं 5 त्यांचे नगरसेवक या ठिकाणी त्यांचा गट स्थापन करण्यासाठी आलेले आहे. आणि या ठिकाणी मनसेने जे आहे हे समर्थन जे आहे हे शिवसेनेला जे आहे या गटस्थापनेच्या निमित्ताने जे आहे हे दिलेलं आहे. राष्ट्रवादीचे 1, काँग्रेसचे 2 आणि जे काही नॉट रिचेबल नगरसेवक आहेत अशी मिळून सत्ता स्थापनेसाठी केडीएमसी मध्ये आघाडी असेल. नाही, याच्यामध्ये जे आहे हे फक्त मनसे आणि शिवसेना. तर मोठी बातमी आपण आता बघतोय. खासदार श्रीकांत शिंदे यांचं हे मोठं वक्तव्य समोर येत आहे. मनसेने शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे असं मोठं विधान श्रीकांत शिंदे यांनी केलंय. कल्याणमध्ये सत्ता स्थापनेसाठी शिंदेंची शिवसेना आणि मनसे हे एकत्रित आलेले आहेत अशी मोठी बातमी आपण बघतोय. स्वागत आहे. मला वाटतं तीर्थेसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जेवढे लोक बरोबर येतील त्याच्यामुळे जे आहे डेव्हलपमेंट देखील चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी होईल. मला वाटतं मनसेला देखील तेच वाटत असेल. राजू पाटील जे आहेत हे माझे मित्र देखील आहेत आणि त्यांना असं वाटतं की बाबा डेव्हलपमेंटमध्ये आपण सगळ्यांनी जे आहे एकत्र असलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी जे आहे शिवसेनेला जे आहे समर्थन, महायुतीला समर्थन आपण बोलूया, महायुतीला समर्थन जे आहे दिलेलं आहे. ठाकरेंचा महापौर होतो आहे, तर उपमहापौर हा मनसेचा होईल की भाजपचा होईल? महापौर, उपमहापौर किंवा कुठलेही चेअरमॅन, सभापती त्याच्यावर कुठलंही डिस्कशन झालेलं नाहीये. ते सगळे अधिकार जे आहे मला वाटतं शिंदे साहेबांकडे आहेत आणि त्याचबरोबर जे प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे चव्हाण साहेब आहेत त्यांच्यामध्ये आहे. मला वाटतं त्यांची आणि शिंदे साहेबांची बैठक आज वगैरे होऊ शकते. त्याच्यामध्ये जे आहे बाबा त्या ठिकाणी महायुतीचं सत्ता स्थापना कशा प्रकारे करायची, कोण महापौर, कोण उपमहापौर, कोण कुठले कुठले चेअरमॅन होतील हे त्या ठिकाणी ठरवलं जाईल. ठाकरेंकडे ते 4 नगरसेवक ठाकरेंकडून गेलेले आहेत, मनसेकडे 2 गेलेले, त्यांच्या चिन्हावर लढलेले आणि त्याच्यानंतर 2 नगरसेवक जे आहेत ते आता दिसत नाहीत. ते 4 नगरसेवक तुम्हाला पाठिंबा देऊ शकतात? आता आम्हाला त्याच्याबद्दल तुम्ही विचारलं तर आम्ही कसं सांगणार ते 4 नगरसेवक त्यांचे पण ते तुमच्या 4 नगरसेवक नॉट रिचेबल आहेत, दिसत नाहीत. तर ते तुमच्या संपर्कात आहेत का? फिरायला गेले असते मला वाटतं. अच्छा, पण महापौर तुमचा बसेल हे तुम्ही सांगा. अरे मी बोललो तुम्हाला, महापौर, उपमहापौर किंवा कुठलंही चेअरमॅन हे जे आहे मला वाटतं शिंदे साहेब आणि त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी हे बसून जे आहे त्या ठिकाणी ठरवतील आणि सगळीकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल किंवा उल्हासनगर असेल इथे सगळीकडे महायुतीचा जो आहे हा महापौर बसेल. कोणाचा महापौर बसेल, कोणाचा उपमहापौर बसेल, जेव्हा हे वरिष्ठ नेते बसतील त्या ठिकाणी आपल्याला माहिती पडणार की उल्हासनगरमध्ये काय होईल आणि कल्याण डोंबिवलीमध्ये काय होईल. पण एकच आहे की इथे तुम्हाला जे वाटतंय की भारतीय जनता पार्टीला बाजूला ठेवून हे काहीच होणार नाही. तसं भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल आणि मनसे असेल या ठिकाणी जे आहे हे सत्ता जे आहे स्थापन करेल आणि उल्हासनगरमध्ये देखील शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, त्याचबरोबर वंचितने आम्हाला अगोदरच सपोर्ट त्या ठिकाणी दिलेला आहे. या सगळ्यांचा मिळून जो आहे आणि साई पार्टीचा 1 नगरसेवक आहे आणि 1 अपक्ष आहे, तर हे सगळे मिळून जे आहे त्या ठिकाणी सत्ता स्थापन करणार आहोत. सगळ्यांनी जर एकत्र आलं सत्ता स्थापनेमध्ये तर मला वाटतं त्या ठिकाणी होणारं डेव्हलपमेंट जे प्रकारे जे स्टेबिलिटी त्या ठिकाणी राहील आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते व्यवस्थित सगळ्यांनी सपोर्ट करावा असं तुमचं म्हणणं आहे. मग ठाकरेंच्या उर्वरित जे 7 किंवा 8 नगरसेवक त्यांनी तुम्हाला सहकार्य करावं तुमचं असं म्हणणं त्यांनी अरे बघा, डेव्हलपमेंटमध्ये जो येईल त्याचं जे आहे आम्ही या ठिकाणी डेव्हलपमेंटच्या नावाने डेव्हलपमेंट करण्यासाठी भविष्यामध्ये जो कोणी बरोबर येईल त्याला जे आहे बरोबर घेण्याचं किंवा समर्थन जे आहे कोणी देऊ शकतं ना. चांगलं काम जर आम्ही करत असू तर समर्थन कोणी महायुतीचा म्हणजे कोणाचा नगरसेवक महापौर होऊ शकतो, शिवसेनेचा की भारतीय जनता पार्टी? महायुतीचा म्हणजे मी बोललो, मी अधिकार नाही मला ठरवण्याचा. आम्ही फक्त इथे आज गट स्थापना करण्यासाठी आलोय. गटामध्ये जी आहे ही महायुतीची ताकद मनसे जे आहे त्याच्यामध्ये आल्यामुळे महायुतीची ताकद जी आहे ही वाढलेली आहे. श्रीकांतजी, हे झालं केडीएमसीचं. मुंबईच्या बाबतीत काय ठरतं आहे? मुंबईमध्ये देखील महायुतीचाच महापौर त्या ठिकाणी बसणार आहे. पण एक तुमची मागणी आहे की सुरुवातीचे 2.5 वर्ष तुम्हाला नाही, कुठलीच मागणी वगैरे या ठिकाणी नाही आणि मी त्याबद्दल जास्त भाष्य करू शकत नाही. मला वाटतं शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस जे असतील, सगळे वरिष्ठ नेते जे आहेत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ठरवतील. पण एकच आहे की सगळीकडेच महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे शिवसेना भारतीय जनता पार्टी एकत्र लढली तिकडे सगळीकडे जे आहे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी जे आहे हे युतीमध्ये जे आहे सत्ता स्थापन करणार. कल्याण डोंबिवलीमध्ये पण करणार युती सत्ता स्थापना आणि उल्हासनगरमध्ये पण सत्ता स्थापना जी आहे ही महायुतीच करणार. बाळासाहेबांची जन्मशताब्दी वर्ष आहे आणि अशा वेळेला शिवसेनेचा महापौर मुंबईमध्ये बसावा अशी इच्छा आहे का? जर तो नंतर शिवसेनेचा महापौर बसला तर कोणाला
आपल्याला आनंद नाही वाटणार. तर मला वाटतं या सगळ्या गोष्टीचं उत्तर जे आहे ते मला वाटतं की जेव्हा नेते बसतील एकत्र ठरवतील त्या सगळ्या गोष्टींची उत्तरं जी आहेत ते तुम्हाला मिळतील. एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये जाऊन दिल्लीतल्या नेत्यांचे पाय पकडतायत, हे दुर्दैवी आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली. अरे त्यांना काय तुम्ही लक्ष देता त्यांच्याकडे? काही बोलत बसणार सकाळी उठून, त्याचं उत्तर आम्ही द्यायला बांधील थोडी आहे. संजय, हिंदी शॉर्टकट क्या कहेंगे, क्या आज गुट स्थापन करने है क्या? आज शिवसेना अपने 53 पार्षदों को लेकर कोकण भवन में अपना गुट स्थापन कर रही है. उसी के साथ में मनसे भी 5 नगर सेवक उनके लेकर यहाँ पर आई है और मनसे ने महायुति को सपोर्ट दर्शाया है यहाँ पर. और कल्याण डोंबिवली म्यूनिसिपल कॉर्पोरेशन में शिवसेना, भारतीय जनता पार्टी, मनसे और अन्य जो भी हमारे साथ में आ रहे हैं वो सभी के साथ यहाँ पर सत्ता स्थापन महायुति करेगी. ठाकरे के जो बचे हुए नगर सेवक उन्होंने भी सपोर्ट देना चाहिए, ऐसा लगता है आपको? देखिए, डेवलपमेंट में जिसको आना है उसका स्वागत है यहाँ पर. उल्लासनगर म्यूनिसिपल कॉर्पोरेशन के बारे में भी मैं कहूंगा, यहाँ पर उल्लासनगर म्यूनिसिपल कॉर्पोरेशन में शिवसेना को, महायुति को पहले ही वंचित आघाड़ी ने सपोर्ट किया है और वहां पर भी जो जादुई आंकड़ा चाहिए 40 को पार कर चुकी है शिवसेना. लेकिन उसके बावजूद शिवसेना, भारतीय जनता पार्टी, वंचित आघाड़ी, साई पार्टी, ये सभी लोग मिलकर यहाँ पर सत्ता स्थापन करेंगे. मुंबई में क्या स्थिति है, क्या किसका मेयर बनेगा? मुंबई में भी महायुति का ही मेयर बनेगा. अभी ये वरिष्ठ लोग सभी मुझे लगता है कि नेता तय करेंगे कि किस प्रकार से सत्ता जो है आगे बढ़ेगी. शिवसेना की मांग है कि मिलना चाहिए? नहीं, हमारी कोई मांग नहीं है यहाँ पर. मुझे लगता है कि ये सब के उत्तर माननीय हमारे मुख्य नेता एकनाथ शिंदे साहब आपको दे सकते हैं. वो देवेंद्र फडणवीस जी, सभी बड़े नेता बैठेंगे और तय करेंगे कि क्या होगा. लेकिन एक बात मैं यहाँ पर क्लियर करना चाहूंगा, महाराष्ट्र में जहाँ जहाँ पर महायुति इलेक्शन लड़ी है वहाँ पर महायुति का ही महापौर वहाँ पर बैठेगा. मुंबई में हो, कल्याण डोंबिवली में हो, उल्लासनगर में हो या अन्य कहीं पर भी हो, सब जगह पर महायुति का महापौर वहाँ पर बैठेगा. सस्पेंस खत्म. तर ही मोठी बातमी आपण आता बघतोय. केडीएमसी मध्ये म्हणजेच कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेने शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे. शिंदेंच्या शिवसेनेला मनसेकडून पाठिंबा देण्यात आलाय आणि कल्याण डोंबिवलीमध्ये आता शिवसेना सत्ता स्थापन करेल असं चित्र दिसून येत आहे. त्याचबरोबर महापौर पदाबाबत श्रीकांत शिंदे यांना विचारण्यात आलं तेव्हा पक्षश्रेष्ठी या सगळ्यांचा निर्णय घेतील अशी मोठी बातमी आता समोर येते. मनसेकडून शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा देण्यात आलेला आहे. याचे राजकीय पटलावर आता काय परिणाम होणार आहेत हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आत्ताची ही मोठी बातमी आपण बघतोय. ठाकरेंची सेना सोबत आली तरी आम्ही स्वागत करू असं वक्तव्य श्रीकांत शिंदे यांनी केलेलं आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये एक वेगळं समीकरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता तरी हे चित्र दिसून येत आहे की मनसेने शिंदेंच्या शिवसेनेला हा पाठिंबा दिलेला आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे 53 नगरसेवक हे विजयी झालेले आहेत आणि त्यांना आणखी 9 नगरसेवकांची आवश्यकता आहे. त्यामध्येच मनसेचे काही नगरसेवक तिथे निवडून आलेले आहेत. मनसेचे 5 नगरसेवक आणि उबाठामधून मनसेमध्ये परत आलेले 2 नगरसेवक असे मिळून मनसेकडे 7 नगरसेवक कल्याण डोंबिवलीमध्ये आहेत. आणि आता मनसेने शिंदेंच्या शिवसेनेला कल्याण डोंबिवलीमध्ये पाठिंबा दिलाय. त्यामुळे मनसेचे 7 नगरसेवक आता शिवसेनेच्या 53 नगरसेवकांसोबत आलेले आहेत. त्यामुळे जवळजवळ 60 नगरसेवक आता शिंदेंच्या शिवसेनेकडे कल्याणमध्ये आहेत. आपण थेट जाऊयात आपले प्रतिनिधी प्रदीप भणगे यांच्याकडे. प्रदीप, ही मोठी बातमी आपण बघतोय, यामुळे आता राज्याच्या राजकारणामध्ये देखील समीकरण बदलतील का? आपण जर बघितलं तर सोमवारी सकाळी सर्वात पहिले न्यूज 18 मराठीने ही बातमी दिली होती की शिंदेची शिवसेना आणि मनसे हे एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जाते आणि तशी चर्चा सुद्धा होती. त्याच बातमीवर आता जी बातमी आहे ही खरी ठरल्याची सिद्ध होत आहे. आपण जर बघितलं तर यापूर्वी सुद्धा खासदार श्रीकांत शिंदे यांना लोकसभेमध्ये मनसेचे नेते राजू पाटील यांनी या पाठिंबा दिला होता आणि त्यांच्याकरता काम सुद्धा केले होते. मात्र विधानसभेला ज्या प्रकारे राजू पाटलांच्या विरोधात उमेदवार दिल्याने त्यामध्ये नाराज होती. मात्र मधल्या काळामध्ये भाजपचा जो विजय घौडदौड चालू होती ती रोखण्याकरता कुठेतरी हे दोघं नेते परत एकत्र आले आहेत अशी आता चर्चा सुरू झालेली आहे. तर निश्चितच ही मोठी बातमी आपण बघतोय. कल्याण डोंबिवलीमध्ये आता महापौर शिवसेनेचा होईल असं चित्र दिसून येत आहे. पण त्याचबरोबर उपमहापौर पदासाठी काही चर्चा तिथे होतीये का?
अद्याप उपमहापौराकरता ही अशी कुठलीही चर्चा झालेली नाही. यानंतर आता भाजप काय करते ते पाहावं लागेल, कारण की ठाकरे गटाचे सुद्धा 7 नगरसेवक आहेत, राष्ट्रवादीचा 1 नगरसेवक आहे आणि काँग्रेसचे 2 नगरसेवक आहेत. हे आता काय भूमिका घेतात ते पाहावं लागेल. आपण जर बघितलं तर मुंबईत असेल, ठाणा असेल, कल्याण डोंबिवलीमध्ये असेल, भाजप विरुद्ध शिवसेना असं चित्र आहे. सर, भाजप या ठिकाणी जर एका दिवस ठाकरे गट जो आहे हा तटस्थ राहू शकतो, त्यामुळे शिंदेचा महापौर बनू शकतो अशी एक चर्चा आहे. भाजपला रोखण्याकरता हे सर्व प्रयत्न चालू आहेत आणि यानंतरच मुंबईच्या महापौराकरता वाटाघाटी केल्या जातील अशी सुद्धा चर्चा आहे. बरोबर आहे, ही मोठी बातमी प्रदीप आपण बघतोय. आता या सगळ्यांमध्ये भाजप कसं रिॲक्ट करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर शिवसेना उभाटा पक्षाकडून काय भूमिका या संदर्भात घेण्यात येते हे देखील पाहावं लागणार आहे. आणखी एक प्रश्न म्हणजे 7 नगरसेवक मनसेचे हे शिवसेनेला जरी त्यांनी पाठिंबा दिलाय तरी 2 नगरसेवकांची अजूनही कमी ही शिंदेच्या शिवसेनेला तिथे महापौर बसवण्यासाठी आहे. तो मॅजिक फिगर त्यांच्यासाठी 2 नगरसेवक कमी पडतात. जे आहेत हे आता कोणाला गळायला लावतील शिंदेची शिवसेना हे पाहावं लागेल. याकरता जर ठाकरे नगरसेवक हे तटस्थ राहिले आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक यांनी जर शिंदेच्या याला मदत केली तर महापौर हा शिंदेचा बसू शकतो. आपण बघितलं तर उल्हासनगरमध्ये सुद्धा 2 वंचितांनी शिंदेच्या शिवसेनेला हे पाठिंब्यामुळे उल्हासनगरमध्ये ते वरचढ ठरले. असाच काहीचा जो पॅटर्न आहे तो इकडे कल्याण मध्ये होऊ शकतो. निश्चितच प्रदीप, आता नेमकं काय राजकीय समीकरण होतंय बनतंय ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जसं की तुम्ही सांगितलं की 2 नगरसेवक आता कुठल्या पक्षाचे गळाला लावतायत हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण की तोपर्यंत मॅजिक फिगर हा पूर्ण होणार नाहीये. पण उपमहापौर पदासाठी आता श्रीकांत शिंदे यांना जेव्हा विचारण्यात आलं की मनसेला तुम्ही उपमहापौर पद देणार का, तेव्हा त्यांनी काय त्यांची भूमिका होती? तर कल्याण डोंबिवलीमध्ये आता शिवसेनेचाच महापौर बनणार असं चित्र आता जवळजवळ स्पष्ट होत आहे, कारण कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेकडून शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा देण्यात आलेला आहे. मनसेचे 5 नगरसेवक कल्याण डोंबिवलीमधून निवडून आलेले आहेत आणि त्याच 5 विजयी नगरसेवकांसमवेत 2 आणखी नगरसेवक मनसे सोबत आहेत, जे की उबाठामधून मनसेमध्ये आलेले आहेत. त्यामुळे मनसेकडे 7 नगरसेवकांचा आकडा आहे. हे 7 नगरसेवक आता शिंदेच्या शिवसेनेला आपला पाठिंबा दर्शवत आहेत. त्यामुळे शिंदेकडे 60 नगरसेवकांचा आकडा आता तरी कल्याण डोंबिवलीमध्ये आहे. आपण सकाळीच न्यूज 18 मराठीने सगळ्यात आधी ही बातमी दिलेली होती की मनसे शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या तयारीत दिसतंय, कारण की कोकण आयुक्तालयाच्या केबिनमध्ये खासदार नरेश म्हस्के आणि खासदार श्रीकांत शिंदेंसोबत मनसेचे नेते राजू पाटील देखील त्या केबिनमध्ये होते. तिथे चर्चा सुरू होती. त्यामुळे जवळपास हे चित्र स्पष्ट झालेलं होतं की मनसे शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा देणार का. आणि आता बाहेर येऊन खासदार श्रीकांत शिंदेंनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे आणि ही मोठी बातमी समोर येते की मनसेकडून श्रीकांत शिंदे आणि मनसेकडून शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा कल्याण डोंबिवलीमध्ये देण्यात आलाय. त्यामुळे जवळजवळ हे निश्चित झालंय की शिंदेच्या शिवसेनेचा महापौर कल्याण डोंबिवलीमध्ये असणार आहे. पण आणखी 2 नगरसेवक त्या मॅजिक फिगरसाठी कमी पडत आहेत. त्यामुळे नेमकं आता ते 2 नगरसेवक कुठल्या पक्षाचे गळाला लागतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि या सगळ्यांसोबतच जे मित्रपक्ष आहेत त्यांची भूमिका काय असेल हे देखील पाहावं लागणार आहे, कारण की भाजपला बाजूला सारून मनसेचा पाठिंबा घेऊन शिवसेनेकडून आता महापौर पदावर दावा हा जवळपास निश्चित करण्यात येतोय असं चित्र आता दिसून येत आहे. त्यामुळे भाजपची भूमिका या सगळ्यांसंदर्भात काय असेल हे देखील पाहावं लागणार आहे. आणि मनसेकडून शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा देण्यात येतोय. त्यामुळे आता शिवसेना उबाठा पक्षाची भूमिका कल्याण डोंबिवलीमध्ये काय असेल आणि त्याचबरोबर मग इतरही भागामध्ये ती काय असेल हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या युतीमुळे, या पाठिंब्यामुळे बाकीच्या ठिकाणचे देखील स्थानिक गणित बदलतील का हे देखील पाहावं लागणार आहे. ही मोठी बातमी आपण आता बघतोय. KDMC मध्ये आता महायुतीचा महापौर शिंदेच्या शिवसेनेचा महापौर असेल असं चित्र आता दिसून येत आहे, कारण की 9 नगरसेवकांची कमी ही शिवसेनेला होती आणि ते 9 नगरसेवकांपैकी 7 नगरसेवकांचा पाठिंबा मनसेकडून शिंदेच्या शिवसेनेला देण्यात आलेला आहे. आणखी 2 नगरसेवक आता नेमके कुठल्या पक्षाचे गळाला लागतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. या सगळ्यांमध्ये
ठाकरेंच्या सेनेची भूमिका काय असेल हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे. केडीएमसीतून ही मोठी बातमी आपण बघतोय. केडीएमसी मधील 53 नगरसेवक हे कोकण आयुक्तालयामध्ये गेलेले होते आणि त्यानंतर मनसेकडून त्यांना पाठिंबा दर्शवण्यात येतोय. आज कल्याण डोंबिवली म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे 53 शिवसेनेचे नगरसेवक यांनी जो आहे तो आपला गट जो आहे तो स्थापन केलेला आहे, इथे स्थापन करण्यासाठी आलोय. त्याचबरोबर मनसे जे आहे, मला वाटतं 5 त्यांचे नगरसेवक या ठिकाणी त्यांचा गट स्थापन करण्यासाठी आलेले आहे. आणि या ठिकाणी मनसेने जे आहे हे समर्थन जे आहे हे शिवसेनेला जे आहे या गटस्थापनेच्या निमित्ताने जे आहे हे दिलेलं आहे. तर केडीएमसी मध्ये आपण बघतोय हे चित्र आणि हे चित्र बरंच काही सांगून जात आहे. कारण कोकण आयुक्तालयाच्या केबिनमध्ये आपण बघतोय की मनसेचे नेते राजू पाटील हे खासदार नरेश म्हस्के आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत केबिनमध्ये बसलेले होते. आणि तेव्हाच राजकीय वर्तुळामध्ये या चर्चा सुरू झालेल्या होत्या की कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेकडून शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा देण्यात येणार का, अशा सगळ्या चर्चांना उधाण आलेलं होतं. या सगळ्यांमध्येच श्रीकांत शिंदे यांनी बाहेर येऊन माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आहे. आणि